ॲक्शन, रोमॅन्स आणि चीटिंग सगळं आहे ह्याच्यामध्ये. एक फुल कमर्शियल मूव्ही पॅकेज तुझ्यासमोर आहे. सोबत लेजेंडरी ॲक्टर्स आहेत काम करायला. कसा होता एक्सपिरियन्स, काय सांग? सुंदर. आय थिंक मी ब्लेस्ड आहे की मला असा एक्सपिरियन्स मिळाला आहे. एवढे दिग्गजांबरोबर काम करायला ची संधी मिळाली आहे. लोक जेव्हा मला विचारतात की मराठी फिल्म का, मी म्हणतो का नाही, बिकॉज जेव्हा एवढ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते कोणाला, आय थिंक कोणी मूर्खच असेल जो नाही म्हणेल अशा प्रोजेक्टला. तर पहिल्यांदी एवढे सगळे कलाकार तुम्हाला एकत्र एका पडद्यावर बघायला मिळणार आहेत. आय थिंक मराठीमध्ये पहिल्यांदी होते बहुतेक असं. तर आणि मला स्वतः त्यांच्यावर काम करायचं होतं. अशोकजी, मी त्यांचा एक लहानपणापासून त्यांची फिल्म पाहिली आहे. अशोकजी, लक्ष्मीकांतजीची जी जी जोडी होती फेमस, ते बघता बघता आम्ही मोठे झालो. तर इनफॅक्ट त्यांच्यावर काम करण्याची संधी मला घालवायची नव्हती आणि त्यांच्यावर काम करताना जी जी मजा आली आहे मला, आय थिंक अशोकजी जसे जसे रिअल लाईफमध्ये प्रोफेशनली पडद्यावर जसे दिसतात फनी, आय थिंक रिअल लाईफमध्ये त्याच्यात दुप्पट फनी आहेत ते ॲक्च्युली. अँड इज अ ग्रेट ह्युमन बिंग टू वर्क विथ. सुपर. नक्कीच. चित्रपटात एक लव्ह सॉन्ग आहे आणि एक डॅशिंग गोविंदा जे 800 लोकांसोबत शूट झालं आहे, गणेश आचार्याने कोरिओग्राफ केलं आहे. ओव्हरऑल डान्स एक्सपिरियन्सबद्दल काय सांगशील? वाट लागली ती डान्स करताना, बिकॉज हे गाणं मी एका दिवसात कंप्लीट केलेलं आहे. आणि मास्टरजी जेव्हा त्यांचं नाव ऐकलं की ते करणार आहे, तर ऑब्व्हियसली त्यांनी एवढं मोठा एक माइलस्टोन अचीव केला आहे. त्याच्यावर खरं उतरणं वॉज लाईक अ बिग थिंग फॉर मी, बिकॉज एवढा चॅलेंज एक समोर होता. जेव्हा मास्टरजीनी पहिल्यांदी दाखवलं गाणं डान्स करून, तेव्हा मी म्हटलं मास्टरजी हे शक्य होणार नाही आहे, बिकॉज गोण बी सो फास्ट. कारण की एक स्टेप संपली की दुसरी स्टेप सुरू होते. आय मीन संपता दुसरी स्टेपमध्ये जातात ते सगळे लिरिक्स आणि गाणं अख्खं. तो आय वॉज लाईक कसं करणार आहे, एका दिवसात पॉसिबल नाही आहे. पण द एनर्जी ऑन द सेट वॉज सो गुड की आम्ही म्हणता म्हणता गाणं संपलं पण. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि गाणं अमित राजनी जे गाणं केलं आहे, आय थिंक इट्स पहिल्यांदी मराठीत एवढा फास्ट बीटचं एक बॉलिवूड काइंड ऑफ अ सॉन्ग एक बघायला मिळालं लोकांना. प्रोडक्शन व्हॅल्यू खूप चांगली आहे आणि इट्स वन ऑफ द चार्ट बस्टर्स राईट नाव. आय थिंक सगळेजण गुणगुणतात बहुतेक हे गाणं. आणि आय एम अ पार्ट ऑफ इट. आय एम फिलिंग व्हेरी हॅपी दॅट आय वॉज अ पार्ट ऑफ इट. नक्कीच. चित्रपट गुढीपाडव्याच्या निमित्ताने रिलीज होते, तर काय सांगशील प्रेक्षकांना? काय वृंदावन ही फिल्म एक कंप्लीट पॅकेज आहे. मी तरी लोकांना सांगतो की फुल ऑन पैसा वसूल फिल्म आहे. तुम्ही प्रत्येक आपल्या फॅमिली मेंबरला घेऊन जाऊन बघू शकता ही फिल्म. या फिल्ममध्ये तुम्हाला आत्तापर्यंत एवढे स्टारकास्ट कधी आयुष्यात पाहायला मिळाले नव्हते एकाच वेळेला एका पडद्यावर. तर आय थिंक जरूर बघा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही फिल्म रिलीज होती आहे आणि सगळ्यांनी खूप मेहनत घातली. इट्स अ गुड लुकिंग प्रॉडक्ट. तुम्हाला, मी नसतो फिल्ममध्ये तरी मी जाऊन ही स्वतः वृंदावन जाऊन पाहिली असती, बिकॉज मला एकत्र एवढे लोक एका वेळेला पडद्यावर बघणं, आय थिंक दॅट वॉज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. सो आय ॲज अन ऑडियन्स वुडंट लूज इट. सो जस्ट गो अँड वॉच इट. वृंदावन लवकरच तुमच्या 8 एप्रिलला तुमच्या थिएटर्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जाऊन बघा नक्की. थँक्यू सो मच. हाय, मी आहे राकेश बापट. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.